अभिमान होता सीन पाववे संतांची या चरण रजी उतरू दे मातीचे तुका म्हणे आरूपीचे तुका म्हणे आरूपीचे सुख साचे निनावे संतांची चरण रजी उतरू दे मातीचे जोडून या कर चरणी देवी गो माता सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रति प्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं वदे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरीनो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशम आनंदी वल्लभम तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी वडा होईन मी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसीवट हो श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसीवट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले सेवे लागी सेवक जळू आता नावरूप माझे पाप गाठीचे संतांची चरण रजी उतरू दे मातीचे. प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत संकीर्तना करता आपल्या समोर सादर केलेला अभंग अखिल विश्वाच्या पारमार्थिक अंतकरणामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत
संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला सुखाचा, शांतीचा आणि आत्मोद्धाराचा संदेश देणाऱ्या अभंग संहितेतील चिंतनीय अभंग भगवत चिंतन रूपी सेवेकरता आज आपल्या समोर सादर केला अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्त वत्सल भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम अपार अनुकंपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती या विठोबाचा प्राणसखा असलेले भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय, सद्गुरु समर्थ नगद नारायण महाराज, वैराग्य रागरसिक, वैराग्य मार्तंड महंत गुरुवर्य महादेव बाबा आदी करून संत महंतांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आणि या गडाचे विद्यमान महंत परम श्रद्धेय, परम आदरणीय, परम पवित्र गुरुवर्य प्रेममूर्ती श्रद्धेय शिवाजी बाबांच्या शुभ हस्ते आणि आपणा सर्वांचे हृदयस्थ असणारी, आपणा सर्वांचे आशीर्वाद दाते, नव्हे आम्हा सर्व साधकांची माय हरिभक्ती परायण गुरुवर्य संभाजी बाबांच्या कुशल आणि कौशल्यपूर्ण मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवातील चतुर्थ दिनाची कीर्तन रूपी सेवा बाबांच्या आदेशाने आणि आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. आज आपण या दीपावलीच्या पर्व काळामध्ये समर्थ सद्गुरु नगद नारायण महाराजांच्या सहसानिध्यामध्ये आजची आपली ही दीपावलीची रात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी सादर करत आलेला आहात. ऐका, दीपावली म्हणजे केवळ या शरीराचे, या नाशक्या शरीराचे भोग पुरवणं म्हणजे दीपावली नसते. ज्ञानोबाराय खरी दीपावली कशाला म्हणतात? मी अविवेकाची काजळी खेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. किंवा या मृत्यू लोकामध्ये ज्ञानाच्या दिवाळीला सर्वात महत्वाचं भाग्य असतं. आणि आज आपल्या या देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत आणि या महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत ही नारायणगडाची ज्ञानगंगा आज तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आजचं हे कीर्तन, या कीर्तनासाठी अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहा, या कीर्तनासाठी सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व सामाजिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ऐका, राजसत्तेला धर्मसत्तेचा आश्रय असला पाहिजे आणि धर्मसत्तेला देखील राजसत्तेचा आश्रय असला पाहिजे. या लोकशाहीच्या काळामध्ये देखील एका हुकुमशाही राजाचा पुतळा आज एका चांगल्या ठिकाणी बसून त्या पुतळ्याची पूजा केली जाते. नव्हे त्या पुतळ्याचा जन्म उत्सव साजरा केला जातो. का? की त्या राजाच्या, जगामध्ये राजे झाले नाहीत का? अनेक राजे होऊन गेले, परंतु गेले 400 वर्षापासून त्या राजाचं नाव तुमच्या आमच्या हृदयामध्ये कोरलेलं गेलं. त्याचं कारण की त्या राजाच्या राजसत्तेला जगद्गुरु तुकोबारायासारख्या साधू पुरुषाची आश्रय होता, जगद्गुरु तुकोबारायासारख्या संत महात्म्यांचा आशीर्वाद होता. म्हणून या जगामध्ये एक आदर्श राजसत्ता म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, परंतु राजसत्तेला जर धर्मसत्तेचा जर आश्रय असला, राजसत्तेला जर धर्मसत्तेची नजर जर असली तर ती जगामध्ये एक आदर्श राजसत्ता होत असते. राजसत्ता अशी असावी लागत असते, त्या राजसत्तेला आपल्या धर्माचं देखील जाण असली पाहिजे आणि त्या राजसत्तेला गरिबांचं देखील भान असलं पाहिजे. आणि त्याच वेळेस ती राजसत्ता या जगातली आदर्श राजसत्ता होत असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची एक राजसत्ता आदर्श राजसत्ता होऊन गेली. म्हणून आजच्या या कीर्तनासाठी देखील भरपूर सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पहा, आणि सध्याच्या काळामध्ये कीर्तन हे महाराष्ट्राचा एक प्राण होऊन बसलेला आहे. पहा, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये कीर्तनाशिवाय माणसाला समाधान प्राप्त होणं अशक्य प्राय गोष्ट आहे. पहा, म्हणून क्षेत्र कोणतंही असलं
तर त्या व्यक्तीला या कीर्तनाला आल्याशिवाय जगामध्ये समाधान प्राप्त होणं अशक्य प्राय गोष्ट आहे. विठाला म्हणून आजची ही नारायणगडची ही ज्ञानगंगा या देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे पा. आता काल परवा गुरुवर्य बाबांचा आणि माझा विषय झाला की श्री क्षेत्र नारायणगड सप्ताह, नारळी सप्ताह, एक सप्ताह असा व्हावा की मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये नारळी सप्ताह झाला पाहिजे अशी महाराजांची. मी त्यांना सांगितलं, बाबा तुमचं जर नेतृत्व असेल, तुमचं जर मार्गदर्शन असेल तर आपल्याला मुंबई पर्यंतच थांबायचं नाही, तर नारायणगडचा नारळी सप्ताह एक अमेरिकेमध्ये देखील झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा. म्हणून तुम्हा सर्वांचं सहकार्य आणि बाबांचं मार्गदर्शक जर असेल तर आमचं स्वप्न नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ही ज्ञानगंगा नारायणगडची ज्ञानगंगा आहे पहा. म्हणून एक वाक्य चालता चालता सांगेल, बीड जिल्ह्यामध्ये अनेक गड परंपरा उभारण्यात आलेल्या आहेत, अनेक गड परंपरा आहेत. त्यामधली प्रधान गड परंपरा जर कोणती असेल, नव्हे या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अध्यात्मामधली गड परंपरा जर विकसित जर कोणी केली असेल तर ती आमच्या सद्गुरू नगद नारायण महाराजांनी केलेली. मी एक चालता चालता सांगून जात असतो की बीड जिल्ह्याला नेहमी लोकांकडून हेळसावण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ बीड जिल्हा म्हणजे गरिबांचा जिल्हा, बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा, बीड जिल्हा म्हणजे उगं लाचारी पत्करणाऱ्यांचा जिल्हा. तर ऐका, बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही. या बीड जिल्ह्याने अनेक महापुरुष या महाराष्ट्राला दिले. या बीड जिल्ह्याने सद्गुरू बंकट स्वामी महाराजांसारखा महात्मा या बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला दिला. याच बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला सद्गुरू नगद नारायण महाराजांसारखा महात्मा दिला. याच बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला ज्ञानोपराय ज्ञानोपरायासारखे, कारण की बीड जिल्ह्याची ज्ञानोपरायांची 3 पिढ्याची परंपरा, हरिहर पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत, ही परंपरा उदयास आली ती बीड जिल्ह्यातूनच आली. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की बीड जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही, बीड जिल्हा गरिबांचा जिल्हा नाही, बीड जिल्हा लाचारी पत्करणाऱ्यांचा जिल्हा नाही, तर बीड जिल्हा हा क्रांतदर्शी महापुरुषांचा जिल्हा आहे. म्हणून याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतो की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असेल, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असेल, परंतु बीड जिल्हा ही अध्यात्माची राजधानी आहे. म्हणून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सद्गुरू नगद नारायण महाराजांचा उदय झाला आणि आमचा हा सर्व बीड जिल्हा या ठिकाणी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये विकसित झाला. नारायणगड हे विद्येचं व्यासपीठ आहे. नारायणगड हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे पा. कारण की सेवा, समर्पण आणि संयम शिकवणार हे सर्वात महत्वाचं तेजस्वी परंपरा ही सद्गुरू नगद नारायण महाराजांची परंपरा आहे. म्हणून या परंपरेमध्ये अनेक महापुरुषांचा उदय झाला आणि ऐका, त्या महापुरुषांच्या त्या पंक्तीला बसण्याचं सौभाग्य आमचे श्रद्धेय गुरुवर्य शिवाजी बाबांचं प्राप्त झालं. बाबांचा आमचा अतिशय जवळचा संबंध, म्हणजे अगदी लहानपणीपासूनचा बाबांचा आमचा संबंध. एक वाक्य चालता चालता सांगतो, सामान्य माणसं ही पदाच्या शोधामध्ये असतात आणि पद ही योग्य माणसाच्या शोधामध्ये असतात. म्हणून बाबांचा स्वीकार या नगद नारायणाच्या गादीवरती तुम्ही आम्ही केला नाही, तर स्वतः नगद नारायण महाराजांनीच केला. आणि असं व्यक्तिमत्व
जन्माला दिलं की सर्वांच्या भावनेला न्याय देणार, सर्वांच्या भूमिकेला न्याय देणार, सर्वांच्या व्यक्तित्वाला, सर्वांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारं व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त करून दिलं. म्हणून गुरुवर्यांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक करतो. आणि आजच्या या 7 दिवसाच्या काळामध्ये सद्गुरु नगद नारायण महाराज नारायणगडावरती नाहीत, तर ते 7 दिवसाच्या काळामध्ये आज या काश्मीरा शेतीमध्ये सद्गुरु नगद नारायण महाराज या पूर्ण वारकऱ्यांच्या रूपाने वास्तव्याला आहे. ही सर्वात मोठी आपल्या जीवनामध्ये भाग्याची गोष्ट आहे. या रांगेमध्ये उभा राहिलेले सर्व दिग्गज मंडळी आहेत. इकडे उभा राहिले काही लोक म्हणते, माता मावल्या म्हणतात, बाई हे कालपर्यंत तर तिकडे उभा होतं, आज इथं येऊन बोलायला लागलं. त्याचं कारण असे, आज आपलं प्रमोशन झाले आहे का. अशा प्रकारे मीच या ठिकाणी उभा राहू शकतो असं नाही. बरं, या रांगेमधला कोणताही व्यक्ती त्याच्याकडे जर फेटा दिला ना, तो देखील या व्यासपीठावरती उभा राहून म्हणू शकतो, तुकोबाराय काय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात. आज चंद्रशेखर महाराजांचं कीर्तन दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नगद नारायण महाराजांच्या नारायणगडावरती ही गायक वादकाची गाजलेली खाण आहे पहा. या ठिकाणी मोजकेच आले, आणखीन काही भरमतास काही मंडळी आणखीन त्या ठिकाणी उपस्थित आहेत पहा. म्हणून ज्यांच्या गोड वादनाने, गोड हाताने मृदंग वाजला, हे व्यक्ती कीर्तनामध्ये वाजतोय म्हणून सर्वसामान्य समजू नका. ह्या व्यक्तीने जागतिक लेवलवरती मृदंग वाजलेला आहे. आणि इकडे पाहायला गेलं तर ज्यांच्या गोड कंठामधून आपण नगद नारायण महाराजांचा जप ऐकत आहात, ते आमचे हरी महाराज. ते आज आपल्याला या कीर्तनामध्ये दिसतात, हे आपलं भाग्य आहे. परंतु ते नुसते कीर्तनामध्येच असतात असं नाही. त्यांनी देखील टीव्ही वरती, सिरियल वरती, त्याच्यामध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं गाणं आहे पहा. म्हणून या ठिकाणी गुरुजी असतील आणि ज्यांच्या गोड मधुर आवाजामध्ये, गोड मधुर वाणीने आपण भागवत कथा श्रवण करत आहात, ते देखील स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुजी उपस्थित आहेत, भागवत महाराज, विष्णू महाराज, महेश महाराज, अतुल महाराज, आणखीन आमचे सालपे महाराज, आणखीन संभाजी महाराज, आणि या ठिकाणी सर्वांचे भीष्माचार्य असलेले अर्जुन महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या कीर्तनाला विलंब जरी झालेला असला तर कीर्तन मात्र वेळेमध्ये संपणार आहे, याची मी सर्वांना ग्वाही देतो. कारण की कुशल ड्रायव्हर त्याला म्हणतात की जो उशिरा निघतो आणि वेळेमध्ये पोहोचतो, याला कुशल ड्रायव्हर म्हणतात. म्हणून गाडी जरी आपली उशिरा निघली असली तर वेळेमध्येच पोहोचणार आहे, याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि आपल्या समोर गायलेल्या अभंगाची उरलेल्या पाऊण तासामध्ये नेमक्या भावनेमध्ये मोजक्या शब्दात अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करतो. विठाला यावत मनुष्य मात्राचं जर समीक्षण, निरीक्षण, परीक्षण, चिकित्सन केलं तर एक गोष्ट दृष्टिक्षेपामध्ये येईल. या अवनी तलावरती जेवढे म्हणून जीव आहेत, त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक भावना उत्पन्न होते. ती भावना म्हणजे माझं जीवन सुखरूप असावं. ही भावना प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये स्थित असती पहा. मग तो जीव कोणताही असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सामान्य असू द्या, विशेष असू द्या, कोणताही जीव असू द्या, त्याच्या जीवनामध्ये आवड वेगळी असेल, कार्य भिन्न असेल, परंतु त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक इच्छा असते, ती म्हणजे माझे जीवन सुखरूप असावं. ही प्रत्येक जीवाची भावना असते. म्हणून प्रत्येक जीवाचा प्रयत्न आपलं जीवन सुखी करण्यासाठी चाललेला आहे पहा. म्हणून प्रत्येक जीव या जगामध्ये कार्य करतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत, जन्मल्यापासून तर मृत्यूच्या शय्येपर्यंत जाईपर्यंत माणूस फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं. याच गोष्टीसाठी माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो. पण ते कार्य कोणतंही असेल, ते कार्य राजकीय असेल, ते कार्य सामाजिक असेल, ते कार्य शैक्षणिक असेल, ते कार्य आध्यात्मिक असेल, कोणतंही कार्य असू द्या, परंतु त्या कार्याच्या बुडाशी जर स्वज्वल हेतू जर कोणता असेल
तर तो हेतू म्हणजे माझं जीवन सुखी व्हावं एवढाच स्वच्छ हेतू असतो. विठ्ठला कार्य बदलत जातं, परंतु त्या कार्याच्या पाठीमागचा हेतू कधीच बदलत नाही. मग या जगामध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतो, ते सुखासाठी प्रयत्न करतो. त्याचं कारण आहे, या जगामध्ये सुख सर्वांना आवडतं. सुखम सर्वाय रुच्यते उपनिषदकार सांगतात. किंवा माणसाच्या जीवनामध्ये सुख सर्वांना आवडतं, दुःख कोणालाही आवडत नाही. नाथ महाराज सांगतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं अशी या जगामध्ये कोणाची इच्छा नाही. प्रत्येकाची इच्छा आहे माझं जीवन सुखी व्हावं, माझं जीवन सुखरूप व्हावं, आणि आपलं जीवन सुखी करण्यासाठी प्रत्येक जीवाचा प्रयत्न असतो. मला सांगा, तुम्ही सर्वजण आपले वेगवेगळ्या व्यवसायामधून, वेगवेगळ्या कार्यामधून दिवसभर थकून दमून आलेला आहात, बरोबर? माता मावल्या तर सर्व संध्याकाळच्या सिरियलचा परित्याग करून आलेले आहात. माता मावल्याने सिरियलचा त्याग करणं म्हणजे हा काय सामान्य त्याग थोडा आहे. एवढा त्याग करून तुम्ही या मंडपामध्ये आलात. कशासाठी आलात बोला? सुख मिळावं. काहीतरी कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य होतं, आणि त्या पुण्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये सुख उपभोगायला मिळतं. म्हणून प्रत्येक जीवाची धाव ही सुखाच्या दिशेने प्रवाहित होत चाललेली आहे. विठाला अवस्था जरी बदलली तर त्या अवस्थेच्या बुडाशी जर कोणता हेतू असेल, एखादा लहान मुलगा असेल तर त्याला वाटतं मोठं झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये सुख भेटल. मोठं झाल्यानंतर त्याला वाटतं मला चांगली डिग्री, चांगलं शिक्षण झाल्यानंतर मला सुख भेटेल. चांगली डिग्री झाल्यानंतर त्याला वाटतं की चांगली सर्व्हिस, चांगला जॉब भेटल्यानंतर मला सुख भेटेल. चांगला जॉब भेटला त्यानंतर त्याला वाटतं माझं उरकल्यानंतर, लग्न लागल्यानंतर सुख भेटेल. मला सांगा, खरं सांगा बाबा, प्रपंचामध्ये सुख आहे का? तेवढं तरी सुखाने मनात राहा, असं असतं. प्रपंचामध्ये सुख नाही. बाबांनाच का विचारलं? प्रपंचाचा जास्त अनुभव त्यांच्या ठिकाणी. आणि ते विठ्ठल महाराजाला का विचारलं नाही? त्याचं कारण ते नवीन प्रपंचाला लागलेले आहेत. कारण की नवीन प्रपंच हा थोडा गुळगुळीत असतो. कारण की आदर असतो, एकमेकाबद्दल सौख्य असतं, प्रेम असतं. परंतु त्याचं कारण असं आहे की कोणतीही मांजर उंदरावरती झडप घालत असताना डायरेक्ट उंदरावरती झडप घालत नाही. ती अगोदर उंदराचा अंदाज पाहते. मग काही मांजरीला उंदराचा अंदाज पाहायला 5 वर्ष लागतील, काही मांजरीला उंदराचा अंदाज घ्यायला 4 वर्ष लागतील, काही मांजरीला उंदराचा अंदाज घ्यायला 3 वर्ष लागतील. पण काही मांजरी इतक्या बनेल राहतात, काही मांजरी इतक्या हुशार राहतात की त्या मांजरी 25 वर्ष सांभाळलेला उंदीर एका वर्षाच्या आत आई बापापासून वेगळा करतात. इतक्या हुशार मांजरी असतात. मला सांगायचे, माणसाचं लग्न झाल्यानंतर मला सुख भेटत नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, मुलं बाळ झाल्यानंतर सुख भेटतं का? नाही भेटत महाराज. कारण की त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुमचा मुलगा तुमच्या समोर, तुम्ही बाबा माझ्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारत असतो ना, जगातल्या त्या बापाला सर्वात मोठं दुःख त्या क्षणाला होत असतं. ज्या वेळेस आपला मुलगा आपल्यापासून आयुष्यात रान करून सांभाळलेला मुलगा ज्या वेळेस त्या बापातून आणि आईमधून दूर जातो ना, त्यावेळेस त्या बापाला आणि त्या आईला सर्वात मोठं दुःख प्राप्त होत असतं. म्हणून चालता चालता सांगून जाईल, आपण या मायावी नगरीमध्ये राहत आहात, आपण या मुंबई सिटीमध्ये राहत आहात, आपण सर्व सुशिक्षित मंडळी या ठिकाणी विराजमान आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला सुशिक्षित बनवा, तुम्ही तुमच्या मुलाला साक्षर बनवा, याबद्दल माझा दुवाद नाही. परंतु तुमच्या सुशिक्षिततेबरोबर तुमच्या मुलाला सुसंस्कार देखील देणं ही काळाची गरज आहे. एक वाक्य चालता चालता सांगून जातो की ज्या दिवशी या भारत देशातले आई वडील, या दिवशी या भारत देशातले तरुण माता पिता आपल्या मुलाला सुशिक्षिततेबरोबर वारकरी ज्ञानोपरायचे विचार आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार ज्या दिवशी देताना, त्या दिवशी या भारत देशातले कत्तलखाने, अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम त्या दिवशी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊन एक वाक्य सांगतो, ज्या दिवशी या भारत देशातले अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि कत्तलखाने बंद होतील ना,
त्या दिवशी या भारत देशाचं खऱ्या अर्थाने सुवर्ण युग सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संस्कार असणं काळाची गरज आहे. पहा, पुढे जाऊन सांगतो, क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये अवस्था कोणतीही असू द्या, कोणत्याही अवस्थेमध्ये मला सुख प्राप्त व्हावं ही प्रत्येक जीवाची स्वज्वळ आणि स्वच्छ इच्छा असते. म्हणून माणसाच्या जीवनातला प्रत्येक प्रयत्न हा सुखासाठीच केलेला प्रयत्न असतो. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की माणसं सुखासाठी प्रयत्न करतात, परंतु माणसाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही. म्हणजे माणसाचं जीवन फक्त आणि फक्त सुखाच्या आभासामध्ये माणसाचं जीवन खर्च होतं. सर्व सुखाची या आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला. म्हणजे माणसाचं जीवन हे फक्त सुखाच्या आभासामध्ये खर्च जातं. परमश्रद्धेय डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे पहा, जो अपने के लिए सुख चाहता है, जो अपने के लिए सुख चाहता है उसे नाशवान सुख की प्राप्ति मिलती है, और जो दूसरों के लिए सुख चाहता है उसे अविनाशी सुख की प्राप्ति मिलती है. म्हणजे जो केवळ आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो त्याला फक्त नाशवान सुखाची प्राप्ती होते, आणि जो केवळ दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करतो त्याला अविनाशी सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला सुखाचा प्रयत्न करतो परंतु भोगतोय मात्र दुःख. आणि एक वाक्य चालता चालता सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये दुःख यावं, कारण की माणसाच्या यशासाठी, माणसाच्या उत्कर्षासाठी जेवढा संपत्तीचा वाटा नाही ना, त्यापेक्षा 1000 पटीने विपत्तीचा वाटा आहे. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे, माणसाच्या जीवनामध्ये समस्या, संकट, दुर्घटना, वादळ या गोष्टी माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण झालेल्या नसतात, तर या गोष्टी माणसाच्या ठिकाणी एक असलेली सुप्त शक्ती जागी करण्यासाठी या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये माणसाला प्राप्त झालेल्या असतात. जगामध्ये कोणतीही चांगली गोष्ट हाती घ्या, जगामध्ये समाज तुम्हाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. कारण की एक मोठ्या माणसाचं वाक्य आहे, सत्याचा जगाने नेहमी सदैव गळा घोटलेला आहे. पहा, सत्य या जगाच्या बाहेर कधी पळ पडू देत नाही. ऐका, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे निर्माण करण्याची गरज नसते. तुम्ही चांगलं कार्य हाती घ्या, समाज तुम्हाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. कारण की समाजाने सत्य कधी शोधलं नाही आणि समाजाला सत्य कधी पचलं नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये समस्या याव्यात, संकट यावीत. कारण की श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने पहिल्याच अध्यायामध्ये युद्ध नाकारलं. अर्जुन म्हणतो, आचार्या पितर पोत्रा शाला संबंधी नसता गांडीवम स्रंसते हस्ता त्वच्चैव परिदयती, ते तो उडी घातली खाला रथोनिया. अर्जुनाने युद्ध नाकारला. अरे देवा, या माझ्या सख्यांना, माझ्या चुलत्यांना, माझ्या पुतण्यांना, माझ्या सर्व चुलत्यांना यांना मारून माझ्या जीवनामध्ये मिळालेलं सुख हे सुख नाही देवा, हे माझ्या जीवनामध्ये मिळालेली सर्वात मोठी शिक्षा आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, क्लेभ्यम मा स्मव पार्थ नैतत्व उपपद्धते. अरे अर्जुना,
हा तुझ्यातला शूद्रपणा टाकून दे. अरे हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितवा वा भोक्ष्यसे महिम. या युद्धामध्ये जर तू जिंकला ना तर या पृथ्वी तलाचं राज्य उपभोगशील. परंतु या युद्धामध्ये जर तू हरलास ना अकीर्तीं चापि मां भूतानि संभावितस्य च कीर्ती मरणात तिरिच्यते. तुझी अपकीर्ती होईल, सर्वजण नाव ठेवतील. अरे हे संघर्ष तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, हा संघर्ष सहसा कोणत्या क्षत्रियाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? ज्ञानोबराय म्हणतात क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तै ऐसे धुंदला हिजे. असं युद्ध कुणाच्याही जीवनामध्ये प्राप्त होत नाही. आणि एक वाक्य सांगू, माणसाचं अस्तित्व जर तुम्हाला जगाच्या समोर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय तुमचं अस्तित्व जगाच्या समोर कधीच सिद्ध होणार नाही. त्याचं कारण असं आहे की सोन्याला देखील आपलं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करण्यासाठी तापल्याशिवाय त्याचं अस्तित्व जगासमोर सिद्ध होत नाही. चंदनाला देखील आपलं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करण्यासाठी तासून घेतल्याशिवाय चंदनाचं देखील अस्तित्व जग मान्य करत नाही. उसाचं अस्तित्व जर उसाला जगाच्या समोर सिद्ध करायचं असेल तर त्याला स्वतःला पीळ घेतल्याशिवाय त्याचं अस्तित्व जग मान्य करत नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमचं अस्तित्व जगाच्या समोर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला संघर्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्या दुःखाचे उपकार समजा. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आला, त्या संघर्षाचे उपकार बनवा. कारण की तुम्हाला एक काहीतरी करण्यासाठी, काहीतरी होण्यासाठी ते दुःख, ते समस्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी संधी निर्माण करून देत असते. ज्याला संधीचं सोनं करता आलं तोच या जगामध्ये यशस्वी होत असतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख आलं आणि या मृत्यू लोकाचा स्वभाव हा आहे की तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुम्हाला दुःख हे भोगावंच लागणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कोणाची यशोनी. आता या टीव्ही चित्रपटामध्ये अनेक आपण कहाण्या, सिरियल, मालिका, चित्रपट पाहत असतो का? मला असं सांगा, एखादा तरी चित्रपट, एखादी तरी अशी मालिका आहे का बिगर भांडणाची आणि बिगर लफड्याची? एखादी तरी मालिका, चित्रपट आहे? नाही महाराज. सासूचे सुनासंग, सोनाचे सासून, सासऱ्याचे सुनासंग हे भांडणं, वाद चालूच आहे. त्याचं कारण आहे ज्ञानोबराय म्हणतात की या मृत्यू लोकांमध्ये सुख सोडून द्या, सुखाची कहाणी देखील तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. विठाला एक दिवशी प्रकार असा घडला की सुख आणि दुःख हे एकाच आईचे लेकर आहेत. सुख आणि दुःख हे एकाच आईचे लेकर आहेत. एक दिवशी दुःख पळत पळत आईकडे आलं. पळत पळत आईकडे आल्यानंतर दुःखाने आईकडे आपली समस्या व्यक्त केली आणि सांगितलं, आई ग पाहना, सर्व लोक सुखाचाच स्वीकार करतात, सर्व लोकांना सुखच आवडतं, दुःख कुणाला आवडत नाही. सर्वजण माझा द्वेषच करतात, सर्वजण माझा तिरस्कारच करतात. दुःखाने प्रश्न आपल्या आई समोर मांडला. विठाला विठाला दुःखाने आपले प्रश्न आपल्या आई समोर मांडले, शंका मांडली. त्याने सांगितलं, आई ग पाहना, सर्व जग माझा तिरस्कार करते, सर्व जग माझा द्वेषच करते. सुखाला पाहना, सर्वजण गोंजारतात, सर्वजण त्याची अपेक्षा करतात, सर्वजण त्याला खेळायला बोलवतात. अगं मला कुणीच बोलत नाही. परंतु दुःखाची आई इतकी चपळ होती. दुःखाच्या आईने दुःखाला जवळ बोलवलं, सुखाला देखील जवळ बोलवलं. आणि तिने काय केलं, दुःखाचे कपडे काढले आणि सुखाच्या अंगावरती घातले, आणि सुखाचे कपडे काढले आणि दुःखाच्या अंगावरती घातले. आणि त्यांनी सांगितलं, आता जा म्हणे खेळायला. ज्यावेळेस ते दोघ जण खेळायला गेले त्यावेळेस लोक सुख म्हणून दुःखाला जवळ घेऊ लागले. या संदर्भात ज्ञानोबरायांची ओवी किती गोड आहे पहा. ज्ञानोबराय म्हणतात, दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाती. म्हणजे दुःखाने सुखाचे कपडे घालून ते जगाला दुःख देत चलत असतं पहा. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला सुख नावाची गोष्ट पाहायला भेटणार नाही. मृत्यू लोकी सुखाची कान जे लोकीचा चंद्र क्षय रवी नव्हे
या मृत्यू लोकामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा जरी अवतीर्ण झाला ना, त्याला देखील आपल्या जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विठाला कोणती गोष्ट स्थूल रूपाने वेगळी आहे, परंतु त्या गोष्टीचा विचार त्यातल्या त्यातही देखील सूक्ष्म असतो. कोणती गोष्ट सूक्ष्म रूपाने स्थूल रूपाने वेगळी आणि त्या गोष्टीचा विचार त्यापेक्षा देखील सूक्ष्म असतो. पहा, मला सांगा 2024 ला मी पंतप्रधान होऊ शकतो का? प्रामाणिकपणे सांगा, पंतप्रधान होऊ शकतो का मी 2024 ला? कीर्तनाला उभा राहायचं इथं तरी हो म्हणाल राहू. त्याचं कारण असं आहे, पहा, मीच पंतप्रधान हो, तुम्ही नाही म्हणले मला त्याचं काही दुःख नाही, तुम्ही नाही म्हणले त्याचं काही दुःख नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये स्थिती अशी आहे की 2000ची नोट पाहिल्याशिवाय लोक जिल्हा परिषद शाळेचं तोंड सुद्धा पाहायला तयार नाही आणि ते देण्यासाठी माझ्याकडे नाही. त्यामुळे मी पंतप्रधान होण्याची अपेक्षा करत नाही. परंतु पंतप्रधान मी होऊ शकत नाही. तुम्ही मला मतदान करू शकत नाही हे मला पण माहिती. तुम्ही मतदान करू शकत नाही यात विशेषता नाही. माझ्या घरचे सुद्धा मला मतदान करू शकत नाही, कारण की त्याला माहिती हे कोणत्या कामाचं आहे म्हणून. ते मला मतदान करू शकत नाही, घरचे मतदान करू शकत नाही यात विशेषता नाही. मी सुद्धा मला मतदान करू शकत नाही, कारण की माझे आदर्श कोणी वेगळे आहेत. मी का मला मतदान करू? मी त्यांना मतदान करणार आहे. मग मी मला मतदान करू शकत नाही, ऐका. परंतु मी पंतप्रधान होऊ शकत नाही, परंतु किमान पंतप्रधान होण्याचा विचार तरी मी करू शकतो का नाही? विचार करू शकतो. त्याचं कारण संसार हा तुम्हाला सुख देऊ शकत नाही, परंतु संसार हा सुखाचा विचार देखील करू शकत नाही. सुखाचा विचार प्रपंचामध्ये तुम्हाला सांगतो सुखाचा विचार देखील नाही. विचार सुद्धा सुखाचा तुम्हाला करता येणार नाही. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये संकट आहेत. या मृत्यू लोकाचा स्वभावच आहे संघर्ष करणं. परंतु एक वाक्य चालता चालता सांगून जाईल, समस्या नाही असा माणूस नाही, समस्या नाही असा माणूस नाही, मात्र समाधान नाही अशी समस्या नाही. प्रत्येक समस्येचं उत्तर आत्महत्या कधीच असणार नाही. प्रत्येक समस्येचं उत्तर ठरलेलं असतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ठरलेलं असतं. ऐका, म्हणून प्रत्येक समस्येचं उत्तर आत्महत्या कधी असणार नाही. अरे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढ्या समस्या आल्या होत्या की त्यांनी दिवसात 1000दा आत्महत्या कराव्यात. एवढ्या समस्या महाराजांच्या जीवनामध्ये किती समस्या आल्या होत्या. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझ भिक कोण गाली, आता माझ भिक कोण गाली, कोण गाली, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे. पाटील कोपला गावामध्ये लोक तुकोबारायांची त्या काळामध्ये गाढवावर बसून लोकांनी दिंड काढली. कुणाची? तुकोबारायांची गाढवावरती बसून दिंड काढली. आणि महाराज म्हणतात, श्री एकी अन्न अन्न करिता मेली, अन्न खाण्यासाठी घरामध्ये धान्य नाही. एवढी समस्या महाराजांच्या जीवनामध्ये. मला सांगा, या दिवाळीच्या काळामध्ये आपण स्वतः फाटके कपडे घालू शकतो, परंतु आपल्या बायकोच्या अंगावरची फाटकी साडी आपण पाहू शकत नाही. आपण स्वतः अनवाणी पायाने फिरू शकतो, परंतु आपल्या छोट्याशा 2 वर्षाच्या बालकाच्या, लहान मुलाच्या पायात चप्पल नसणं हे आपण पाहू शकत नाही. परंतु महाराजांच्या जीवनामध्ये एवढी समस्या निर्माण झाल्या होत्या की स्त्री एकी अन्न अन्न करता मेली. मला सांगा, कोरोनाची कितीतरी संकट आपल्या महाराष्ट्रावरती येऊन, भारत देशावरती येऊन पडली. मला सांगा, एखादं तरी उदाहरण असं आहे का ज्याची बायको अन्न अन्न करता मेली? बोला, आहे का असं उदाहरण?
एकही उदाहरण, हा एखाद्याची जास्त अन्न खाल्ल्याने मिली असं, पण अन्न करता मारणाऱ्या मरण, अशी परिस्थिती आज तरी महाराष्ट्रावरती नाही. अशी परिस्थिती आहे. परंतु एवढी परिस्थिती महाराजांच्या जीवनामध्ये, घरामध्ये बायको नीट बोलत नाही, गावामध्ये समाज नीट बोलत नाही, आणि कोणतीच परिस्थिती अनुकूल नसताना देखील एवढ्या संकटावरती, एवढ्या संघर्षावरती, एवढ्या दुःखावरती महाराजांची प्रतिक्रिया कशी? महाराज म्हणतात, बरे झाले देवा बरे झाले देवा निघाले दिवाळी. मला सांगा, बायको मेल्यानंतर कुणी बरं झालं म्हणेल का? हा, माय मेल्यानंतर म्हणते पण बायको मेल्यानंतर बरं झालं कुणी म्हणेल का? नाही महाराज. महाराजांची पॉझिटिव्हिटी पहा. परिस्थिती कितीही बदलून द्या, तुमची मनस्थिती बदलता कामा नाही. कारण की तुमची मनस्थिती ही तुमची परिस्थिती उभा करत असते. म्हणून मनस्थिती कधी बिघडता कामा नाही. चालता चालता एक वाक्याचा एक प्रसंग सांगून जातो. पहिली गोष्ट ही सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा नाही, कोणत्याच पक्षाचा नाही. आमचा एकच पक्ष वारकरी पक्ष, आणि त्याला साक्ष ज्ञानोबा राहायची आहे. म्हणून एका राजकीय नेत्याला 2002 साली कॅन्सर झाला आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, म्हणे साहेब 6 महिन्याच्या आत तुमचे जे काही महत्वाचे काम असतील तेवढे तुम्ही उरकून घ्या. 6 महिन्याच्या आत तुमची कामं उरकून घ्या. त्यांनी सांगितलं का? त्यांनी सांगितलं तुमचा जीवन जगण्याचा कालावधी फक्त 6 महिन्याचा उरलेला आहे. त्यांनी सांगितलं, गड्या मला आणखीन चांगले चांगले कामाला लावायचे, मी काय असा जाणार नाही, जमलं तर मी तुला सुद्धा पुढे लावीन. त्याचा परिणाम त्या व्यक्तीने, तो डॉक्टर मेला, पण 2002 ते 2022 सालापर्यंत ती व्यक्ती आज देखील संपूर्ण जगाची भ्रमंती करते, आणि ती व्यक्ती आज देखील पावसात उभा राहून सभा घेते. त्या व्यक्तीचं नाव आहे शरदचंद्र पवार. म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही म्हणता महाराज काय राष्ट्रवादीचं आहे का? तसं काय? काही लोक मला आवडतात मला नाही असं नाही काही. आता आदरणीय बाळासाहेब आवडतात मला, नितीनजी गडकरी आवडतात, प्रमोदजी महाजन आवडतात, मला राजकारण वजा करून ही लोक मला आवडतात. तुम्ही म्हणता मग तेच आवडतं, मग त्या पक्षात, मी पण त्या पक्षाचा असू शकतो, तुम्हाला काय करायचं असू द्या. ऐका, मला फक्त सांगायचं, त्या व्यक्तीने कॅन्सर नावाच्या रोगाबरोबर संघर्ष केला. कोणत्या? कॅन्सर. अहो नुसतं पाठीमागच्या काळामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आला हे कळलं तर लोक मरून गेले. त्या कोरोनाच्या धसक्याने मेले लोक, बरोबर आहे नाही? कोरोनाने लोक कमी मेले, परंतु कोरोनाच्या धास्तीने जास्त मेले. म्हणून कॅन्सर सारखा रोग झाला, परंतु त्या कॅन्सर सारख्या रोगाबरोबर ती संघर्ष केला. ही त्यांची पॉझिटिव्हिटी आहे. आणि ही पॉझिटिव्हिटी मिळवली कुठनं? ही पॉझिटिव्हिटी मिळवली जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमधून. एक वाक्य चालता सांगता, त्यांचं एक वाक्य आहे पहा. ज्यावेळेस आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव होता, त्या शताब्दी महोत्सवाला त्यांची उपस्थिती होती, आणि त्यांच्या अगोदरच त्यांचं काहीतरी त्यांची टीका टिप्पणी चालूच असती. तर काही लोकांनी त्यांना सांगितलं शरद पवार नास्तिकवादी आहेत. लोकांनी त्यांच्यावरती प्रतिक्रिया दिली. तर त्यांनी त्या भाषणामधून, त्या व्याख्यानामधून पहिलं वाक्य असं उच्चारलं की ज्यांना असं वाटतं की शरद पवार नास्तिकवादी आहेत, त्यांना वारकरी संप्रदाय आणखी कळलेलाच नाही. कारण की वारकरी संप्रदायाचे विचार, वारकरी संप्रदायाचे संस्कार हे केवळ सनातनवादी संस्कार नाहीत, तर केवळ पुरोगामीवादी देखील वारकरी संप्रदायाचे काही विचार आहेत. त्या विचाराला घेऊन चाललेली ती व्यक्ती आहे. विठाला म्हणून जीवनामध्ये कितीतरी समस्या निर्माण झाल्या असतात, कितीतरी संघर्ष निर्माण झाले असतील, कितीतरी संकट निर्माण झाली असतील, कितीतरी दुःख माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झाली असतील, परंतु त्या दुःखाला प्रतिक्रिया देत असताना, त्या दुःखाला संघर्ष करत असताना
माणसाच्या ठिकाणची एक ऊर्जा माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. ती ऊर्जा सर्वात महत्वाची असते. मग माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय आहेत, त्याचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की माणूस ह्या जगाला जाणण्याचा प्रयत्न करतो, परंतु माणूस स्वतःला कधी जाणण्याचा प्रयत्न करत नाही. माणसाची सुखाची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तेच जे होय तया नाम सुख. सुखाची व्याख्या ही आहे, ज्या वेळेस माणूस एक डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे, जीव स्वतःला सुखरूप असताना देखील सुखाची अपेक्षा करतो, हे जीवावरती पडलेलं सर्वात मोठं दुःख असतं. मग जीव स्वतः सुखरूप आहे. ऐका, माणसं जगातली कोणतीही माहिती घेतात, कोणतीही गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करतात, परंतु माणसं स्वतःला कधी जाणण्याचा प्रयत्न करत असत नाही. ऐका, ज्ञान आणि माहिती या दोन संज्ञा भिन्न आहेत. ज्ञान आणि माहिती या दोन संकल्पना देखील भिन्न आहेत. त्याला तुमच्या भाषेमध्ये नॉलेज आणि इन्फॉर्मेशन म्हणतात, बरोबर. ज्ञान त्याला म्हणतात माणसाचं जीवन समाधानाच्या एका उत्तुंग शिखरापर्यंत जाऊन पोहोचलं जातं, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्याच्याने व्यवहार व्यवस्थित होतो त्याला माहिती म्हणतात. सध्याच्या काळामध्ये ज्ञानाकडे लोक वळत नाहीत. सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक माहितीकडे वळतात. त्याला तुमच्या भाषेमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात, बरोबर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याला स्टँडर्ड भाषेमध्ये आयटी म्हणतात. म्हणजे त्या आयटी कडे भले आयटी मध्ये जातात, परंतु एक वाक्य सांगू का, भौतिक माणसाच्या जीवनाचा कितीही उत्कर्ष होऊ द्या, माणसाच्या जीवनामध्ये गाथा ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा पर्याय नाही समाधानाला. विठाला गाथा ज्ञानेश्वरी शिवाय पर्याय नाही. म्हणून जीव हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या स्वरूपाला न जाणता विषयाच्या दिशेने प्रवाहित होतो आणि जीव हा विषयामध्येच भुलून जातो. महाराज सांगतात, विषय ओढी भुलले विषय ओढी भुलले जीव. चारच शब्द आहे पहा, विषय ओढी भुलले आणि जीव. चारच शब्द आहेत, परंतु या चार शब्दामध्ये तुकोबराय तीन व्याख्या सांगतात. किती? चार शब्दामध्ये तीन व्याख्या सांगतात. जगामध्ये असं एकही वाङ्मय तुम्हाला शोधून सापडणार नाही. चार शब्दामध्ये तीन व्याख्या सांगितलेलं. ते संस्कृत असू द्या, ते इंग्लिश असू द्या, ते पारसी असू द्या, ते मराठी असू द्या, एकही वाङ्मय तुम्हाला या जगाच्या पाठीवरती शोधूनही सापडणार नाही की ज्या त्या वाङ्मयामध्ये चार शब्दामध्ये तीन व्याख्या आहेत. पहा, म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायला लोकांनी डोक्यावरती घेतले. ऐका, विद्यापीठ पातळीला एक शिक्षक लोक, एक चिकित्सक अभ्यासक लोक हे एकदा वेद उपनिषदाला मानत नाहीत, परंतु तुकोबरायला मानल्याशिवाय राहत नाही. त्याच कारण आहे, आपण सांगतो वेद हा अपौरुषेय आहे, दया नित्रिताचा गुरु आपण म्हणतो, परंतु ते लगेच म्हणतात सांगा त्याचा कालावधी. त्याचा कालावधी आपल्याला सांगणार नाही, परंतु तुकोबरायांचा जन्माचा आणि निर्याणाचा कालावधी आपल्या समोर उपस्थित आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेवरती पाश्चात्य देशातली माणसं देखील नव्हे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेवरती इस्लाम धर्मातले माणसं देखील पीएचडी करतात. हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठा पडलेला विजय आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या या संस्कारावरती, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या या भजनामध्ये अमेरिकन लोक देखील पुणे विद्यापीठामध्ये येऊन
पीएचडी ज्ञानोबा तुकोबारायांच्या वाङ्मयावरती पीएचडी करतात आणि या वाङ्मयाचा, या भजनाचा आनंद घेतात. कितीतरी अमेरिकन लोक ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये येतात आणि भजन करतात. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. किती वर्ष झाली सप्ताह सुरू होऊन? 19. किती महाराज लोक मसनात गेल्यावर टाळ्या वाजवायच्या काय मारायचं? सर्वांनी एकदा वर हात करा, वर हात करा. अहो, ज्ञानोबा तुकोबारायांच्या भजनाचा आनंद अमेरिकेतले लोक घेतात आणि आपल्या देशातली माणसं फक्त ज्ञानोबा तुकोबारायाला आणि वारकरी संप्रदायाला नाव ठेवण्यामध्ये आपला वेळ घालतात. म्हणून एकदा त्यांचं एकदा भजन करू द्या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव या भजनामध्ये पाश्चात्य देशातले माणसं सुद्धा रंगून जातात. पहा, एवढं पारदर्शक भजन आहे पहा. म्हणून मी एक वाक्य चालता चालता मगाशी सांगून गेलो, ज्ञानोबा तुकोबारायाला मानणारे केवळ हिंदू लोक नाहीत, तर इस्लाम लोक सुद्धा ज्ञानोबा तुकोबारायाला मानतात. म्हणून मी एक वाक्य चालता चालता सांगून जातो की ज्ञानोबा तुकोबाराय केवळ हिंदू धर्मापुरते मर्यादित संत नाहीत. ज्ञानोबा तुकोबाराय केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित संत नाहीत. ज्ञानोबा तुकोबाराय केवळ वारकरी संप्रदायापुरते मर्यादित संत नाहीत, तर ज्ञानोबा तुकोबाराय हे वैश्विक लेवलचे संत आहेत. ज्ञानोबा तुकोबारायला म्हणून तर ज्ञानोबारायला म्हणतात विश्व माऊली ज्ञानोबाराय, विश्व संत तुकोबाराय. त्यांच्या समोर उपाधी लावली जाते. पहा, मग माणसाच्या जीवनामध्ये दुःख का जीवनामध्ये प्राप्त होतं, तर त्याचं महत्वाचं कारण स्वतः जीव सुखरूप त्या भगवान परमात्म्याचा अंश असताना देखील त्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं, दुःख प्राप्त होतं. त्याचं कारण महत्वाचं म्हणजे माणसाच्या ठिकाणी पडलेली उपाधी. मग माणसं जगातल्या संपूर्ण गोष्टी जाणतात. एक प्रकार आज आपण भागवत कथेमध्ये कृष्णाचा जन्म पाहायला. पहा, कृष्ण परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाला आणि काशी क्षेत्रामध्ये विद्वान लोक, ब्राह्मण लोक चर्चा करायला लागली. म्हणे का, अरे भगवान परमात्मा अवताराला आला, अवताराला आला, अवताराला आला म्हणतात. अरे कुणाच्या घरा आला अवताराला? साधे गवळ्याच्या घरी शेण काढणाऱ्या लोकांसाठी. आम्ही उच्चवर्णीय, आम्ही विद्वान, आमच्या पोटी त्यांनी जन्माला यायला पाहिजे का? शेण काढणाऱ्याच्या, गाई वाळणाऱ्याच्या पोटी जन्माला यायला पाहिजे? म्हणे हे कुणीतरी चुकीची वार्ता पसरवतंय. मग त्यांनी सगळ्या विद्वानांनी मिळून एक त्यांच्यातला विद्वान पाठवला आणि गोकुळामध्ये आला. नंदाच्या दरबारामध्ये आल्यानंतर नंद राजांकडे गेला. त्यांनी सांगितलं, का हो म्हणे नंदराज,
तुमच्या पोटी भगवान जन्माला आलाय असं कळलंय. त्यांनी सांगितलं भगवान जन्माला आलाय का मला माहिती नाही, परंतु आमच्या पोटी मुलगा जन्माला आलाय एवढं मात्र खरंय. लोक त्याला म्हणतात कृष्ण जन्माला आला, कृष्ण अवताराला आला. मला सांगा कोणत्या आई बापाला वाटत नाही की आपला मुलगा कृष्ण आहे? प्रत्येकाला वाटतात. मग इकडं तिकडं भगवान परमात्मा वसुदेवजी गेल्यानंतर भगवान परमात्म्याने पाहिलं त्या ब्राह्मणाला पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं मग कोण आहे तुम्ही? त्यांनी सांगितलं मी काशीचा विद्वान पंडित. विद्वान? अहो ती झाली तुमच्या गावावरून तुमचा परिचय, ते तुमचं गाव झालं. तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं मी अमुक अमुक पंत आहे. ते तुमचं नाव झालं. तुम्ही कोण आहेत? मी कोण? मी अमक्याचा साडू, तमक्याचा मेवना. हे झाले तुमच्या उपाध्या. तुम्ही कोण आहेत? त्यावेळेस त्या ब्राह्मणाला एकही शब्द सांगता आला नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं मला ओळखण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला ओळखा, मग तुम्हाला कळेल कृष्ण काय असतो. चालता चालता एक प्रसंग सांगून जाईल की भगवान परमात्मा विठाला विठाला आज या ठिकाणी या कीर्तनाला आपल्या या प्रभागाचे आमदार प्रताप सर या ठिकाणी आलेले आहेत. प्रताप सरांचा आम्ही प्रताप फक्त ऐकत होतो, परंतु आज आम्हाला प्रत्यक्षात पाहायला भेटला, त्याबद्दल धन्यवाद. या नामसप्ताहाला सर्व क्षेत्रातली मंडळी या नामसप्ताहावरती प्रेम करतात. आदरणीय साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते कीर्तन परंपरेचं, वारकरी संप्रदायाचं, संत विचाराचं सन्मान करणारी आहेत, म्हणून त्यांचे देखील खूप खूप आभार. त्यांचा सत्कार देखील नंतर होणारच आहे, वेळ आहे. तर मी विषय सांगत होतो की माणसाला स्वस्वरूपाचं पडलेलं अज्ञान म्हणून माणसाच्या जीवनामध्ये फार मोठं दुःख होत असतं. चालता चालता एक प्रसंग सांगून जाईल की एकदम अतिशय गरीब कुळामध्ये, गरीब कुटुंबामध्ये एक बालक जन्माला आलं. अगदीच वयाच्या उत्तर कालामध्ये बालक जन्माला आलं. आणि उत्तर कालामध्ये बालक जन्माला आल्यानंतर त्या माता पित्यांना फार आनंद झाला. परंतु एक दिवशी प्रकार असा घडला की बालक जन्माला आल्यानंतर ती माऊली, घरातला जाणता पुरुष बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर तो त्या घरातली माऊली त्या ठिकाणी उपस्थित राहिली. आणि माऊलीला कुठेतरी धुणं कपडे धुवायचं काम चालू होतं. आणि कपडे धुवायला जुन्या काळातल्या खेड्यातल्या महिला मंडळी ह्या नदीला जात असतात. आणि नदीला गेल्यानंतर त्या लहान मुलाला, अगदीच 1 वर्षाच्या मुलाला ठेवायचं कुठं, म्हणून त्यांनी एक साधूला पाहिलं. आणि त्यांनी साधू बसलेले, त्या साधू जवळ आपला हा मुलगा देऊ. आणि त्यांनी सांगितलं महाराज एवढं कपडे धुवत तरी असं मुलाकडे तुम्ही लक्ष द्याल का? मग त्यांनी त्या साधूच्या समोर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, ठेवा माझ्या समोर. मग समोर ठेवल्यानंतर त्या मुलाचा त्या साधूच्या समोर ठेवला आणि धुणं धुवायला गेली. त्या साधूने लहान छोट्याशा बालकाकडे पाहिलं आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाची जाणीव त्या साधूच्या अंतकरणामध्ये झाली. आणि त्या लहान मुलाला पाहता क्षणी त्या साधूला समाधी लागली. आणि समाधी लागल्यानंतर तो अगदी 1 वर्षाच्या आतला मुलगा रांगत 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 नदीच्या कडाला गेला. त्याचा परिणाम नदीच्या डगरीवर खाली घसरला, पाण्यात पडला आणि जसं प्राण झाला. मेला तो मुलगा. वरून त्या ओघाने धारीच्या कडाने वाहत 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 जिथे त्या महिला धुणं धुत होत्या, कपडे धुत होत्या, त्या ठिकाणी वाहत वाहत आला. आणि वाहत वाहत आल्यानंतर त्या ठिकाणी महिला कुजबजू लागली, अगं कुणाचा मुलगा आहे, कुणाचा मुलगा आहे, असं करता करता त्याच्या आईने पाहिलं. आईने पाहिल्यानंतर ती माऊली अकांत करू लागली, माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक. तिच्या अंतकरणामध्ये फार मोठं दुःख झालं. आणि दुःख झाल्यानंतर तिने घाय मोकलून रडायला लागली. आणि नंतर तिच्या अंतकरणाची जाणीव झाली
की मी हा मुलगा कोण्या तरी साधूच्या जवळ सांभाळायला दिला होता. तो साधू आहे का पाहूया आपण. का साधूनीच आपला मुलगा मारला नाही ना. पाहती तर साधू समाधीस्थ झालेला पाहिला. गद 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 खांदे हलवले आणि त्या साधूला जाग केलं. धाय मोकळून रडायला लागली. काही सांगू नका महाराज, माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे. मला सांगा, कितीतरी पुण्य वाटल्याने, किती काहीही केल्याने ब्रह्मदेव जरी झाला तर मेलेला माणूस जिवंत करता येईल का. जगामध्ये केवढी शक्ती असली तर मेलेला माणूस जिवंत करण्याची शक्ती, मेलेला माणूस जिवंत करण्याचं विज्ञान आज तरी विकसित नाही. म्हणून त्या साधूला सांगितलं, परंतु तो साधू असा तसा नव्हता. साधू हा तेजस्वीच होता. साधू हा ओरिजिनलच साधू होता. आणि त्यांनी सांगितलं, म्हणे काही करा पण माझा मुलगा मला जिवंत हवाय. त्या साधूने सांगितलं, माझे पंचप्राण, माझे ज्ञानेंद्रिय, माझे कर्मेंद्रिय मी या मुलाच्या शरीरामध्ये प्रविष्ट करतो आणि माझा देह टाकतो. तिने सांगितलं, तुम्ही मेले तरी हरकत नाही, पण माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे. मग त्या मुलाला त्या साधूने आपले प्राण सोडून दिले आणि त्या मुलाला जिवंत केलं. त्या साधूचं शरीर पडलं आणि तो मुलगा जिवंत झाला. पण प्रकार असा झाला, शरीरातले, साधूच्याच शरीरातले सर्व इंद्रिय, सर्व प्राण त्या ठिकाणी असल्यामुळे त्याच मुलाच्या जीवनामध्ये तो त्या साधू सारखंच वर्तन करायचा. कुठे चालणं नाही, हालणं नाही, बोलणं नाही, काही नाही. फक्त स्थितप्रज्ञ पुरुषासारखं शांत उभा राहायचा, शांत बसायचा. कुणी दिलं तर जेवायला, कुणाशी कधी एक शब्द सुद्धा बोलला नाही. असा एकदम मतिमंद मुलगा जन्माला आला. लोक त्याची कुचेष्टा करायला लागली. प्रकार असा घडला, 20-22 वर्ष उलंडून गेली आणि योगायोगाने जगद्गुरु शंकराचार्य त्या गावामध्ये, त्या माऊलीच्या दरबारामध्ये आले. भिक्षा मागितली आणि त्या माऊलीने कुश्चित भावनेने सांगितलं, म्हणे महाराज, एवढा मुलगा तुमच्या बरोबर घेऊन जातात का. कधी कधी काय होतं माहिती का, आमच्याकडे येणारे लोक जे कोणत्याच कामाला नाही ते म्हणतात, महाराज तुमच्या बरोबर घेऊन जाता का. एखादं चांगलं सुशिक्षित मुलगा असला, हुशार असला, लोक म्हणतात नाही महाराज त्याला डॉक्टरेटला पाठवायचे, नाही महाराज त्याला MBBS ला पाठवायचे. म्हणजे हे कोणत्याच कामाचं नाही, याला तुमच्या बरोबर घेऊन जाता का. मग सांगा, विठाला तो मुलगा कोणत्याच कामाचा नाही. असे कधी कधी आमच्या जीवनामध्ये प्रसंग घडतात. पहा, एका ठिकाणी मी गेलो, म्हणलं त्या घरातली माऊली आम्हाला म्हणली, महाराज एवढा मुलगा आळंदीला घेऊन जाता का. मी म्हणलं, मावशी परमार्थ करणं काही एवढ्या साध्या गोष्टी आहेत का. अरे जगाशी संघर्ष करावा लागतो, यात विशेषता नाही. माणसाची मनाशी देखील संघर्ष करावा लागतो. रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग. परमार्थ हे लेकुराच्या गोष्टी. अहो परमार्थिक माणूस, धोत्रावाला माणूस दिसला तर मुख सुद्धा शिवाय देते. एवढी बिकट परिस्थिती, एवढं परिस्थिती बिकट आहे. म्हणलं कुठं शाळेत वगैरे घाला त्याला. तिने सांगितलं, महाराज शाळेचं सांगूच नका. याला शाळेत घातलं होतं, मास्टर रिटायरमेंट झाला, पण ह्यो काय पुढच्या वर्गात गेला नाही. म्हणलं नाही शाळेत जात तर कुठं बँकेत, कुठं एखाद्या ऑफिस मध्ये त्याला कामाला ठेवा काही. तिने सांगितलं ऑफिस मध्ये कामाला ठेवलं होतं. ऑफिस 10ला सुरू व्हायचं आणि 12ला ऑफिसला जायचा. साहेब काही म्हणलं तर साहेबालाच उचलून खाली टाकायचं. असा म्हणे याला कोणत्या साहेब. मी म्हणलं शेळ्या मेंढ्या गाई अशी गुरं ढोरं घेऊन जा. म्हणजे गाई, याला गाई गुरं ढोरं घेऊन देते, परंतु हे धार काढायला गेला तर धार काढायच्या बकेटनीच गायला हाणतो येऊ. शेळ्या बिळ्या घेऊन द्या. ही म्हणजे महिन्यात 35 शेळ्या मोडल्या. याला कोणते बरं म्हणजे शेती करायला ठेवा. शेती करायला याला ठेवलं तर लोक पेरायला गेले तर हा नांगरायला जातो, नांगरायला लोक काढायला गेले तर हा पेरायला जातो. कसा शेती करायचा. म्हणून तर म्हणजे तुमच्या बरोबर जा घेऊन. अशा कुश्चित भावनेने ती माता माऊली म्हणली की महाराज एवढा मुलगा तुमच्या बरोबर घेऊन जाता का. त्यावेळी जगद्गुरु शंकराचार्यांनी अंतर्दृष्टीने पाहिलं आणि पाहिलं की हा कुणी सामान्य माणूस नाही, कुणीतरी हा योग भ्रष्ट पुरुष असला पाहिजे. म्हणून वयाचे 22 वर्ष कुणासोबत शब्दही न बोललेला माणूस, त्या व्यक्तीने जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि संस्कृत मधून प्रश्न विचारला, कस्त्वम शिशु कश्य कुतोषी गंता किन्नामध्ये तो कुतागतोषी.
एतम मयोक्तम वदचार भगत्वम मत प्रीतये प्रीतिमी विवर्धनोसी. कोण आहेस तू हे शिशु? कस्तुम शिशु? कुठून आलास? कुठं जायचंय? कशासाठी आलास? कोण आहेस तू? त्यावेळेस वयाची 22 वर्ष, एकही शब्द कुणाशी न बोललेला मुलगा संस्कृत मधून बोलायला लागला. नाहम मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपा. मी कोण आहे? मी माणूस नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, शूद्र नाही. कोण आहे? निजबोध रूपा. मी परब्रह्म स्वरूप आहे. मी वासुदेव तत्वता, काहीच मी नव्हे, कोणी गावीचा. म्हणून महाराज मानतात माझ्या अंतकरणामध्ये तीच अवस्था निर्माण झाली अभंगाचं. चढू आता नावरूप माझे पाप गाठीचे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये नावही जळो, रूपही जळो आणि माझ्या जीवनामधलं गाठीचं म्हणजे साठवलेलं पाप देखील जळो. परंतु हे घडलं कशामुळे? महाराज सांगतात संतांची या चरणरजी. ऐका, थोड्याच वेळात 2 मिनिटात मी थांबणार आहे. या अभंगामध्ये घटना फक्त एकच आहे, संतांची या चरणरजे एवढीच या अभंगाची घटना आहे. उर्वरित 3.5 चरणामध्ये त्या घटनेने घडलेले परिणाम अन्वयी व्यतिरेकाने महाराज या अभंगामध्ये मानतात. संतांची या चरणरजे, संतांच्या चरणरजाने तुमच्या जीवनामध्ये काय झालं? तर महाराज सांगतात माझं नावरूप पाप जळालं.